नमस्कार मित्रांनो, पीक विमा संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मित्रांनो, राज्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात मदत करतं. त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 5 विभागातील 22 जिल्ह्यांचा समावेश आहे. ते 22 जिल्हे कोणते आहेत त्याच आपण पाहणार आहोत. तर पहा, जुलै ते ऑक्टोबर 2024 यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांसाठी 733 कोटी 45 लाख रुपये 84,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल शासन निर्णय राज्य सरकारने 28 मार्च रोजी प्रकाशित केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात मदत करते. त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 5 विभागातील 22 जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकारला विभागीय आयुक्ताकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. राज्यातील नाशिक विभागाला 363 कोटी 66 लाख 23,000 रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागाला 324 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पुणे विभागासाठी 16 कोटी 2 लाख 4 हजार रुपये निधी मिळणार आहे. नागपूर विभागासाठी 24 कोटी 14 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पहा, जिल्हानिहाय बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 300 कोटी 35 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यात 193 कोटी 7 लाख 8 हजार रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक 144 कोटी 89 लाख 9 हजार रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 22 कोटी 73 लाख, तर वर्धा जिल्ह्यासाठी 11 कोटी 76 लाख रुपये, पालघर जिल्ह्यातही 9 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पहा, तसेच धुळे जिल्ह्यासाठी 9 कोटी 19 लाख रुपये 36 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूरसाठी 10 कोटी रुपये, गडचिरोलीसाठी 2 कोटी 39 लाख 79 हजार रुपये, यवतमाळसाठी 48 लाख रुपये, सांगली जिल्ह्यात 8 कोटी 5 लाख रुपये, पुणे जिल्ह्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपये, तर ठाणे जिल्ह्यासाठी 3 लाख 2 हजार रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 3 लाख 25 हजार रुपये, रत्नागिरी 1 लाख 21 हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 5 लाख 2 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 22 जिल्ह्यामध्ये हा 733 कोटी रुपयांचा निधी वाटप होणार आहे. मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. त्यांना आता 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 3 हेक्टरपर्यंत हा पीक विमा वाटप केला जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.